जर आपण नोटीस केलं असेल तर पोलिसांनी किंवा तिथले जे काही ऑफिसर्स असतात त्यांनी स्टुडंटच्या डोक्यावर ते डायरेक्ट मारलेलं आहे, जबकि परमिशन खाली राहते, नीच्या खाली परमिशन राहते मारायची. आणि हा मुद्दा फक्त आमचाच नाहीये, प्रत्येक नागरिकांचा आहे. कारण की प्रत्येक नागरिकांची मुलं उद्या उठून जण शाळेत जातील, कॉलेजला जातील, मग त्यांना ही तीच वेळ ना पाहायला मिळो म्हणून प्रत्येकांना माझं हे म्हणणं आहे की त्यांनी या आंदोलनाला समर्थन करा. ज्या स्केलवर आत्ता जो पेपर लीक झाला तो बिलकुल योग्य नव्हता आणि तो सिस्टमचीच चुकी होती. याच्यात विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं त्यांचा काही संबंध नव्हता. सांगायला पाहिजे होतं की तुम्ही काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, ते पण त्या प्राईम मिनिस्टरने केलं नाही. आणि सिस्टीममध्ये बदल करायला पाहिजे होता, ते पण त्यांनी केलं नाही. तर 20 तारखेला पोरांना फक्त बर्बरताने मारलेलं आहे आणि इनह्युमन कंडिशन दाखवलं आहे त्यांना, जे पोरांनी कधी सहन नाही करायला पाहिजे होत्या. तशा कंडिशनमध्ये पोरांना आणलं आणि पोरांना मारहाणीच्या अलावा पोरांवर काहीच केलं नाही. आणि गव्हर्नमेंटने याचं उत्तर सुद्धा काही दिलं नाही. तर गव्हर्नमेंट प्लीज याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या. आमचे एवढंच म्हणणं आहे की सिस्टीममध्ये काहीतरी चेंज आणा. आणि प्लीज धर्मेंद्र प्रधान जे एज्युकेशन मिनिस्टर आहे त्यांना प्लीज चेंज करा. त्यांना रेझिग्नेशन पाहिजे, कारण की त्यांच्याच सर्वेलन्समध्ये, त्यांच्याच 12 वर्षाच्या टेन्युअरमध्ये ही वस्तू झालेली आहे. आणि एकदार नाही तर भरपूर वेळात झाली आहे. फक्त नीट नाही तर जेई आणि गेट, कॅट अशा एक्झामसुद्धा यांच्याच, आणि CUT अशा एक्झाम्स यांच्याच अंडर लीक झालेल्या आहे आणि प्रॉब्लेम आले. पालक म्हणून जेव्हा डॉक्टर घडवत असतो आपण आपल्या घरातला, तर त्याला लहानपणापासून त्याच्यावर संस्कार आणि त्या पद्धतीने आपण स्वप्न बघत असतो. आणि हेच जे स्वप्न ज्यावेळेस त्याच्या तोंडाजवळ घास येतो आणि तेव्हा त्याच्या तोंडाजवळचा घास हिरवला जातो, त्या पोरावर, त्याच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, त्याच्या आईवडिलावर आणि त्याच्या सगळ्या कुटुंबावर काय परिणाम होतो. त्याचे 4 ते 5 वर्ष जी मेहनत असते आईची, वडिलाची आणि त्याची स्वतःची, तर ही कुठे त्याचे आनंद सुद्धा तो व्यक्त करू शकत नाही, कुठे स्वतंत्रपणे वागू शकत नाही. कारण ही नीटची परीक्षा इतकी भयंकर परीक्षा म्हणून त्याच्यावर मानसिक दडपण असतं. त्याच्यावरच नाही मानसिक दडपण, तर त्याच्या आईवडिलावर आणि कुटुंबावर सुद्धा मानसिक दडपण असतं. आणि ह्या मानसिक दडपणामध्ये तो जीवन जगत असतो. म्हणजे जो तो कौमार्य अवस्थेमध्ये जो आनंदाने स्वच्छंद पद्धतीने जीवन जगायला पाहिजे अशा पद्धतीने तो जीवन जगू शकत नाही. तो मानसिक दडपणामध्ये, आणि त्याच्यामधून जेव्हा ही अशा परीक्षा रद्द होतात तर तो आत्महत्येचा पर्याय शोधतो. आत्महत्येचा पर्याय शोधतो म्हणजे अत्यंत टोकाची भूमिका असते ती. तर ही भूमिका विद्यार्थ्यांवर, भावी डॉक्टरांवर यावं, ही अतिशय लाछानस्पद आणि अतिशय क्रूरतेची भावना आहे. तर ह्या भावनेला वाचवण्यासाठी आपल्या देशामध्ये सत्यमेव जयते, सत्याचा विजय होण्यासाठी आपण पारदर्शकपणे या विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी जो प्रयोग केला जात आहे नीट परीक्षेचा, तर हा प्रयोग चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे आणि त्यांची मानसिक खच्चीकरण नाही व्हायला पाहिजे, ना समाजाचं, ना पालकाचं, ना त्या विद्यार्थ्यांचं. तर अशा पद्धतीने जे सिस्टीम आहे या देशातली, की ज्या सिस्टीम मध्ये जनावरासारखं विद्यार्थ्यांना मारलं जातं. कालच्या जंतर मंतर आंदोलनामध्ये तुम्ही बघितलं की मुलं किती सभ्यतेने, किती नैसर्गिकरित्या आणि ज्या पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त करत होते, तर ती भावना पूर्ण त्यांनी नेस्तनाबूत करून त्यांच्यावरती लाठीचार्ज, अश्रुधुराचे नळकांडे सोडले. जे अमानुषपणे कृत्य केलं या देशातल्या सरकारने, हे अत्यंत अमानवीय कृत्य होतं. ह्याला शोभणारं नव्हतं. ते पोलीस प्रशासन नव्हतं तर ते तिथे गुंड सोडलेले होते असे मी म्हणेल. कारण त्यांची जी प्रवृत्ती होती ठराविक थोड्या मोजण्या इतक्या लोकांची, त्यांच्या पटीने 10 पटीने, काही 100 पटीने विद्यार्थी होते, परंतु त्यांनी त्यांचा संयम सोडलेला नाही आणि ते या देशाच्या शांतताप्रिय देशाच्याच पद्धतीने वागले. म्हणजे खरोखर बुद्धिमान कोण आहे हे तुम्ही ओळखा. त्याच्यामध्ये मारणारे सुद्धा त्यांच्या पालकाच्या वयाचे होते
अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे का? ते पोरं टाळ्या वाजवत होते की जा तुमच्या पुरांना जाऊन सांगा की आम्ही मुलांना मारून आलो. हे काय अभिमानास्पद गोष्ट होती का? लाज्जास्पद गोष्ट होती. तर अशा पद्धतीने या देशामध्ये ज्या घडामोडी घडून राहिल्या ह्या अत्यंत या देशाला काळीमा फासणाऱ्या आहे. या भावी पिढीला हे नेस्तनाबूत करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. या देशातल्या विद्यार्थ्यांना, ज्या तरुणांना शंड बनवण्याचा प्रयत्न या देशामध्ये चाललेला आहे. ह्या देशातला कधीही तरुण वर्ग याला खपवून घेणार नाही. आम्हा पालकांचा याला पुरेपूर सपोर्ट आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. सरोजिनी लबाने.